14 फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन डे म्हणजेच प्रेमाचा दिवस। मात्र याच दिवशी मागच्या वर्षी पुलवामा येथे जो भ्याड हल्ला झाला होता व त्यामध्ये भारताचे 40 जवान हे शहीद झाले होते। त्यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली अर्पित करण्याचा कार्यक्रम अनीस पाले या सामाजिक कार्यकर्त्यांनी आयोजित केला आहे। 14 फेब्रुवारी म्हणून संपूर्ण देशामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये प्यार का दिन म्हणजे प्रेमाचा दिवस हा 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो। पण आमच्या धारणीतील अनीस पाले यांचं असं म्हणणं आहे की या 14 फेब्रुवारी 2019ला पुलवामामध्ये जे प्राणघातक हल्ला झाला होता त्याच्यामध्ये 40 जे सैनिक आहेत ते शहीद झाले होते। त्यांना श्रद्धांजली आणि त्यांची जे शहादत झाली होती त्याला एक स्मरण करून धारणीचे जे माजी सैनिक आहेत त्यांना सन्मानित करणे आणि त्यांचे अभिनंदन करणे असा एक त्यांनी कार्यक्रम येत्या 14 फेब्रुवारीला आयोजित केला आहे। मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। अनीस पाले हे गेल्या अनेक वर्षापासून समाजामध्ये विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व उपेक्षित घटकांना न्याय देण्याचे कार्य तसेच काहीतरी वेगळं करणाऱ्यांचा ते नेहमी सत्कार करत असतात व त्यांना प्रोत्साहन देत असतात। असाच कार्यक्रम धारणी शहरामध्ये प्रथमतःच आयोजित केला आहे। माजी सैनिकांचा सत्कार ते यावेळी करणार आहेत। 14 फरवरी को हम जो प्रोग्राम लेने जा रहे हैं, यह प्रोग्राम में हम पुलवामा में जो शहीद हुए थे जो हमारे जवान, उनको हम श्रद्धांजलि अर्पित कर रहे हैं। और हमें जिन्होंने माजी सैनिक ने कई दिनों पहले हमें जो सुरक्षा प्रदान की थी और सीमा पे हमारे लिए लड़े थे, ऐसे हमारे धारनी के माजी सैनिक हैं, उनका भी हम इस दिन सम्मान करने जा रहे हैं। तो सभी धारनी वासियों से मेरा निवेदन है कि इस प्रोग्राम में ज़्यादा से ज़्यादा आकर हमारे माजी सैनिक को सम्मानित करें और पुलवामा में जो शहीद हुए हैं उनको श्रद्धांजलि अर्पित करें। धन्यवाद। समस्त धारणी वासियांना या श्रद्धांजली व सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात अनीस पाले यांनी उपस्थित राहण्याची विनंती केली आहे। कोणतेच राजकीय कारण नसताना ही अनीस पालेस एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून माजी सैनिकांचे सन्मान करीत आहे। म्हणून विदर्भ न्यूज 365 कडून या देशप्रेमीला सलाम। एक ढोल सी गंगा हो ना कहीं दंगा हो, एक ढोल सी गंगा हो ना कहीं दंगा हो, चमन ही चमन हो, जान भी जाए वतन के लिए तो बदन पर एक कफन भी तिरंगा हो। जय हिंद जय भारत। धारणी येथून विदर्भ न्यूज करिता धारणी येथून तस्लीम शेख, जुगल किशोर जयस्वाल।